जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस या पक्षाने आघाडी घेतलेली आहे, बाजीच मारली आहे। पण कलम 370 हटवूनही भाजपची जादू मात्र या ठिकाणी चाललीच नाहीये। जम्मू काश्मीर मध्ये JKNC मोठा पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेसची बाजी, भाजपची जादू चाललीच नाही। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरलाय। काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्ष यांच्या आघाडीने बहुमताचा आकडा पार केलाय। ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री होतील हे आता स्पष्ट झालंय। ओमर अब्दुल्ला यांचे वडील जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी ही माहिती दिली आहे। जनतेने दिलेल्या कौलचं फारूक अब्दुल्ला यांनी स्वागत केलंय। मैं कहता हूं, मैं सबका शुक्रगुजार कि लोगों ने इलेक्शन में हिस्सा लिया और बड़ी आज़ादी से लिया और अल्लाह का शुक्र है नतीजे आपके सामने हैं। उमर अब्दुल्ला बनेगा चीफ मिनिस्टर। नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी बडगाम विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे। त्यांनी PDPच्या आगा सय्यद मुंताझिर मेहदी यांचा 18,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे। शायद उम्मीद से ज्यादा लोगों ने अपने वोटों से नेशनल कॉन्फ्रेंस को नवाजा। अब हमारी जिम्मेदारियां बढ़ गई हैं और हमारा फर्ज बनेगा कि हम अपने आप को इन वोटों के काबिल जो हैं साबित करें, जो हमारी कोशिश रहेगी। 2014च्या निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरमध्ये भाजप बरोबर सत्ता स्थापन करणाऱ्या PDPची यंदाच्या निवडणुकीत जबरदस्त पीछेहाट झालेली आहे। त्यानंतर PDPच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी आम्ही एक मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावू अशी प्रतिक्रिया दिली आहे। इसीलिए ट्वीट किया बिकॉज हमारे लोग वैसे ही कह रहे थे, जबकि मुझे मालूम था कि NC और कांग्रेस की अपनी इतनी सीटें आएंगी, उनको बाहर की किसी की सपोर्ट की जरूरत नहीं है। वी विल प्ले द रोल ऑफ एन कंस्ट्रक्टिव अपोजिशन। जो लोगों के मुद्दे हैं वो तो इलेक्शन के साथ खत्म नहीं होते हैं। जम्मू काश्मीर मध्ये कलम 370 हटवल्यानं आपल्याला मोठं जनमत मिळेल असा विश्वास भारतीय जनता पक्षाला होता, मात्र भाजपचा विश्वास हवेत विरलेला आहे। ये एक संयोगवश बात हुई और ये एक संतोषजनक हुई कि ये चुनाव हमने मात्र और मात्र विकास के मुद्दे को लेकर के लड़ा था। लोक हित के लिए प्रधानमंत्री मोदी जी के द्वारा जो योजनाएं यहां लाई गई, उनको जिस प्रकार से धरती पर उतारा गया, वो लेकर के हम उस आह्वान को लेकर के हम लोगों के बीच में गए। कलम 370 हे भारताच्या फायद्यासाठी रद्द केलं, ते स्वतःच्या फायद्यासाठी नाही। लोकशाही आमच्या देशात मजबूत आहे हे या निवडणुकीने स्पष्ट केल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। 370 कलम हे भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या फायद्याकरता रद्द केलेलं नाही, भारताच्या फायद्याकरता रद्द केलेलं आहे। एकसंघ भारत निर्माण केलेला आहे आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमुळे एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की लोकशाही आमच्या देशामध्ये किती मजबूत आहे। जम्मू काश्मीर मध्ये आम आदमी पक्षाने खातं उघडलंय। आपचे उमेदवार मेहराज मलिक यांचा डोडा मतदारसंघातून विजय झाला। जम्मू काश्मीरच्या यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी मतदानाच्या आकडेवारीचा विक्रम केलाय। जम्मू काश्मीर मध्ये खरी लढत भारतीय जनता पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडी आणि PDP मध्ये होती। यात नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडीने बाजी मारल्यानं भाजपची जादू इथे मात्र चाललीच नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।